सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज परत एक व्लॉगला जातो आहे. सो खूप मजा येणार आहे. आणि मी तुम्हाला आता आम्ही एअरपोर्टला टॅक्सीने चाललो आहे. आता मी तुम्हाला गेल्यावर भेटतो एअरपोर्टला. सो लेट्स गो. आता आपण एअरपोर्टला पोहोचलो आहोत. हे बघा, आता एअरपोर्टला पोहोचलो आहो आम्ही. आता आपण जाऊ, फ्लाईट घेऊ. तसं आमची फ्लाईट आहे फ्लाय 91. तर फ्लाईटमध्ये बसल्यावर तुमच्याशी बोलतो. हे बघा, हे पुणे एअरपोर्टचं आहे. सगळं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे इथे. तर आता तुम्हाला भेटतो तिथे फ्लाईटमध्ये. आप सभी का स्वागत है. थोड़ा की मुख्य माने कप्तान शांत है और सब कप्तान निकले हैं. सिंधुदुर्ग तक की दूरी हम 1 घंटे में पूरी करेंगे. मैं सौरभ उड़ान का सीनियर कैबिन क्रू मेंबर, मेरे साथ है अनुष्का. हम आपकी सुरक्षा का नाम का ध्यान रखेंगे. हम हिंदी, इंग्लिश, मराठी और कोंकणी भाषाएं बोल सकते हैं. हमें विश्वास है कि आपका ये अनुभव आनंददायक रहेगा. गाइस, पोहोचलो आहे आपण सिंधुदुर्गला. ॲक्च्युली आपण सिंधुदुर्गला आलो आहे. मी तुम्हाला डेस्टिनेशन सांगणार होतो. आपण ॲक्च्युली सिंधुदुर्गला आलो आहे, फक्त तिथे नाही जात. आपण गोव्याला चाललो आहे. मग आता आपण एअरपोर्टला आलो आहे. हे बघा, हे रनवे, हे अख्खं. मग तिथे एअरपोर्ट आहे. हे सो गाईस, तुम्हाला भेटू. आता आम्ही गाडी करणार आहे इथून जायला. इथून गोवा 83 किलोमीटर्स हवे. सो लेट्स गो. आपण आता आलो आहे हॉटेलमध्ये. आमच्या हॉटेलचं नाव आहे कसाब्लंका. आता आम्ही चेक इन करू आणि तुम्हाला पुढचं दाखवतो. सगळं खूप मजा येणार आहे. गाईज, आपण चाललो आहे आपल्या रूमवर. गाईज, मी खरं तुम्हाला जेन्युइनली सांगतो, गोवा खरंच खूप चांगली प्लेस आहे विजिट करायला. मी आय थिंक इथे तिसऱ्यांदा येतो आहे. पहिले मी खूप छोटं होतो, दुसऱ्यांदा मी थोडा मोठा होतो, आत्ता मी येतो आहे दुसरं. इथे स्विमिंग पूल पण आहे जिथे आपण जाणार आहे. आणि इथे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरचं आहे. खूप मस्त जागा आहे ही. आम्ही खूप निवडून, म्हणजे आम्ही खूप फॉर्च्युनेट आहे हे हॉटेल भेटायला. आणि ॲक्च्युली या हॉटेलची स्टोरी आहे, कसाब्लिंका म्हणजे एक रेअर नाव आहे, जे का हॉलिवूड मूवीच आहे, जी टॉम क्रूजने केलेली. सो इट्स युनिक. तर आता इथे म्हणजे आपले रूम्स आहे. सॉरी, इथे पण इथे जाऊ. आपल्या रूमचा नंबर आहे 2. रूम नंबर 2. सो गाईज, झालं काय ॲक्च्युली, ते आम्ही जेव्हा रूममध्ये एंटर केलो, आमची रूम ॲक्च्युली त्यांनी रेडी नव्हती केलेली. सो आता ते रेडी करताय. आणि आम्ही आलो इथे रेस्टॉरंटला जेवायला. आणि रेस्टॉरंटच्या समोरच पूल आहे इकडे. तर आता आम्ही आता हे जेवण झाल्यावर आम्ही थोडं रेस्ट करू. रेस्ट करता करता मी पूलमध्ये जाईल. पूलमध्ये गेल्यावर आपण संध्याकाळी बीचवर पण जाऊ शकतो. तर हे बघा, आता तुम्हाला जेवण करून भेटतो. आपलं जेवण झालं आहे. आता आईचं आणि बाबांचं जेवण बाकी आहे. माझं झालं आहे. आम्ही प्रॉन्स करी राईस खाल्ला. आता आपण पूलला जाऊ. त्याच्या पहिले तुम्हाला सगळ्यात मेन चीज रूम दाखवायची. सो चला रूम दाखवतो.
सो गाईज रूम इथे आहे. कार्ड आपण टॅप करू. रूम आहे आपली ही. लाईट लावू द्या. ॲक्च्युली गाईज रूम खरंच खूप मोठी आहे. दरवाजा बंद करतो. इथे चप्पल काढून ठेवतो. सो हे बघा, इकडे आपला सोफा आहे. सोफा कम बेड आहे ॲक्च्युली. इथे सोफा, इथे डिझाईन आहे ऑफकोर्स गोवा डिझाईन. इथे टी व्ही आहे. इथे मोठासा टेबल आहे. इथे मिनी रेफ्रिजरेटर आहे. इथे बाल्कनी आहे, नंतर दाखवतो. इथे बेडरूम आहे. हा खूप मोठा बेड आहे ॲक्च्युली. खरंच खूप मोठा बेड आहे. इथे आपल्याला एक कपाट भेटेल कपडे वगैरे ठेवायला. इकडून व्ह्यू ॲक्च्युली झाडांचा आहे. झाडांच्या मागे पूलचा आहे. इथे वॉशरूम आहे. गाईज वॉशरूम इज टू बिग. हे बघा, इथे बेसिन, इथे आंघोळ करायची. सो आपण दरवाजा बंद करू. मी आता तर रूम टूर दिलेली आहे तुम्हाला. भेटू आपण डायरेक्ट पूल. ॲक्च्युली पूलमध्ये मी तुम्हाला जास्त दाखवू नाही शकणार. दाखवूच नाही शकणार, कारण मी कसंच करणार शूटिंग पूलमध्ये फोन. तर सॉरी. सो नंतर भेटू. आता गाईस आलो आहे मी स्विमिंग करून पूलमध्ये, जे मी तुम्हाला दाखवलेला. तर आता आम्ही थोडं रेस्ट करणार आहे आणि मग आम्ही एक जागा फायनल करू आणि तिथे जाऊ. आणि आम्ही त्यांची स्कूटी घेणार आहे, जे तुम्ही पण घेऊ शकता जेव्हा तुम्ही गोवाला याल. त्यांचे एक कंपनीज असते आणि मग त्यांच्याकडून तुम्ही रेंट करू शकतात. बाईक नाही तर कार नाही तर स्कूटी. किती तासांसाठी ते डिपेंड करतं. मग तुम्ही ते पण करू शकता, कारण स्वतःची गाडी घेऊन येणं ते थोडं हे वाटतं, ते खूप हे होतं. तर भेटू तुम्हाला नंतर. गाईज आता आपण केली आहे गाडी रेंटमध्ये. मी तुम्हाला जसं बोललेलं तसं. ही आपल्याला ब्लू गाडी भेटली आहे, त्याच्याने आम्ही जाऊ फिरायला. आता खूप मजा येणार आहे. बघत राहा आणि प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. ओके, आपण आलो आहे अगोडा फोर्टला. येस, अगोडा फोर्टला. इथे आम्ही पाहिली आहे आमची, आणि तिथे मागे आम्ही. तर आता दाखवू तुम्हाला सगळं. सो गाईज आता आम्हाला इथे तिकीट काढावं लागेल एंटर करण्यासाठी. तो आता आपण तिकीट काढतो इकडे. मग तिकीट काढून तुम्हाला भेटू. आम्ही तिकीट काढले आहे. आता तिथे आम्ही दाखवून एंटर करू. ॲक्च्युली खूप क्लीन वाटते हे. आता तुम्हाला दाखवतो सगळं. बघा, खूप मोठं आहे. इथे खूप मोठं गार्डन आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण खरंच खूप मोठं गार्डन आहे. इथे पाण्यासाठी पिण्याचं पाणी पण ठेवलं आहे. आता आम्ही समोर किल्ला आहे, आम्ही जाऊ तिथे. गाईज हे बघा, मागे अख्खा किल्ला आहे. आपण आता किल्ल्याविषयी बातमी तुम्हाला सांगतो.
एंट्री आहे किल्ल्याला. आपण आता जाऊ तिथे. गाईज ते खूप वरती चढायचं आहे. अच्छा, इथे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जातोय. ओ, इथे काही फॅक्ट्स दिले आहेत. तर बिफोर आफ्टरमध्ये फॅक्ट्स दाखवले याचे. तर इंटरेस्टिंग. तर समोर जाऊन बघू. किल्ल्याची एंट्री आलो आहे. अख्खं हे बघा, खूप मस्त आहे. खूप इंटरेस्टिंग किल्ला आहे. पण मला पहिले वाटलं नव्हतं की हा किल्ला एवढा साफ असेल. खूप साफ ठेवला आहे यांच्या लोकांनी. हे बघा, खूप मोठी जागा आहे. मी इथे वरती आलो आहे. इथे ॲक्च्युली वॉटर टँक्स आहे. बाबाश्री म्हणताय हे इथे वॉटर टँक्स आहे. खाली पाण्याचे टाके. आता तिथून काही लोक फोटो काढतात टॉपवरून. इथे एक मोठा टॉप आहे. म्हणजे खूप चांगलं आहे ओव्हरऑल. आपण इथे वरती आलो आहे आणि सगळ्यात मस्त व्ह्यू जे तुम्ही कधी बघितलं नसेल, अख्खा समुद्र इकडे. आता आपण या गडाला भेट दिली आहे आणि सगळे फोटोज वगैरे काढले. आता आपण निघतोय कंडोलियम बीच साठी. तिथे पण खूप मजा येणार आहे. चला. गाईज, आता आपण पोहोचलो आहे बीचवर. समोर बीच आहे. आम्ही इथून थोडी खरेदी करू आणि थोडं खाऊ, मग बीचवर जाऊ सगळं. गाईज, आपण आलो आहे बीचला फायनली. गाईज, पण एक हे आहे डिसएडवांटेज, कारण आपण बीचवर जाऊ नाही शकत. ॲक्च्युली काय आहे, आता तर तुम्हाला माहीत असेल जूनचा सीझन आहे आणि या जून जुलैमध्ये खूप भरती असते. म्हणजे पाणी खूप जोरात वाहत येतं आणि डुबण्याचे खूप चान्सेस असतात. मग आपण नाही जाऊ शकत पोहायला. आता आपण इथे सगळे आहे फोटो काढते. आपण त्याच्यासोबत फोटो काढू आणि मजा करू. चला. सो गाईज, आपण आलो आहे हॉटेलवरून. बीच तर कसं चांगला होता. म्हणजे हे चांगलं आहे बीचचं की तिथे काही हे प्लॅस्टिक वगैरे हे नव्हतं. काही थ्रो केलं नव्हतं लोकांनी. म्हणजे काही पण टाकलं नव्हतं. खूप क्लीन बीच होता, साफ बीच होता. तसं आम्ही बीचवरून नवीन कपडे घेतले, हे जे तुम्ही बघू शकाल. तर तुम्ही पण घेऊ शकता. चांगले कपडे आहे. तुम्हाला बीचला जायला नाही तर इथे कोकणात गोव्याला फिरायला तुम्ही घेऊ शकतात. तर आता आम्ही जाऊ जेवायला. मग तुम्हाला भेटतो आपण डायरेक्ट जेवणात. म्हणजे जेवणाच्या इथे हॉटेलमध्ये. बाय. आपण आलो आहे जेवायला, जेवण करायला. तर हे हॉटेल आहे आपलं. तर आता ब्लू चिली नाव आहे हॉटेलचं. आमच्या हे हॉटेलच्या समोरच आहे. तर आता जे आपण फिरून आलो गड वगैरे, गड आणि बीच, ते
कसं वाटलं त्यांची आपण मुलाखत घेतोय. जसं आपण प्रत्येक प्रत्येक ह्या व्लॉगमध्ये घेतो मुलाखत की कसं वाटलंय. तर अजून 2-3 दिवस आहे, पण तरी मुलाखत घेऊन टाकतो. चला पहिले आई साहेबांची मुलाखत घेऊ. तुम्हाला काय वाटतं की आपला गड नाही, आपण ज्या गडावर गेलो आणि बीच कसा होता? बीच तर आता आपण ज्या बीचवर गेलो होतो त्या बीचचं नाव आहे कंडोलिम बीच. ओके, तर कंडोलिम बीचला जर आम्ही आता संध्याकाळी गेलो होतो तर त्यामुळे जे बीच होता त्याला समुद्राला खूप भरती आलेली होती. त्याच्यामुळे आम्ही त्या बीचचा लांबनच आस्वाद घेतला. तर आणि जो फोर्ट बघितला, अगोडा फोर्ट होता, तो पण खूप सुंदर होता आणि जास्तीत जास्त टाईम आम्ही तिथे स्पेंड केला. तर आम्हाला खूप मजा आली. आणि आता अजून आमच्याकडे 2 दिवस आहेत, तर आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त इथलं गोव्यामधलं पर्यटन स्थळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल. ओके, अच्छा, थँक्यू वैशूताई. आता बाबाश्रींचा इंटरव्ह्यू घेऊ. ठीक आहे बाबाश्री, तुम्हाला काय वाटतं की गड वगैरे समुद्र कसा होता? समुद्र आज ॲक्च्युली खूप खवळलेला होता. अल निनोमुळे या ठिकाणी पाऊस डिले झाला आहे. आपल्याला माहिती आहे, पूर्ण भारतात पाऊस डिले झाला आहे. पण ज्या प्रकारे समुद्राच्या लाटा होत्या, म्हणजे भरती तर होतीच, पण त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर लाटा असल्यामुळे आणि कंडोलियमचं बीच थोडासा सपाट नाही, म्हणजे तो थोडासा खोलगट आहे. त्या ठिकाणी खूप रिस्क होती, पब्लिक खूप होती, खूप गर्दी जास्त होती. त्या ठिकाणी बरीचशी माणसं आलेली होती, पण कुणीही पाण्यामध्ये जाण्याची जास्त हिंमत करत नव्हतं. जे पट्टीशी पोहणारे होते ते फक्त पाण्यामध्ये पाय बुडून उभे होते. मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्याला बीचमध्ये आम्हाला त्यामुळे भिजता नाही आलं. पण उद्या किंवा परवा आमच्याकडे 2 दिवस आणखी आहेत. त्या 2 दिवसामध्ये आम्ही नक्कीच पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा जो श्रेयसचा ही आवडती हे आहे, म्हणजे त्याची की एकदा तरी आपण समुद्राला गेलो की तो पाण्यामध्ये त्याला उतरायला आवडतं. तर पाण्याचा अंदाज घेऊन आणि चांगला कुठला बीच असेल त्याप्रमाणे आम्ही उद्या किंवा परवामध्ये पाण्यामध्ये उतरणार आहोत. धन्यवाद बाबाश्री. तर मला वाटतं की जे सगळ्यात इथे मी पहिले आलेलो तिथे अजिबात क्लेनलीनेस नव्हती, साफ नव्हतं. आता सगळं साफ करून टाकलं आहे, खूप साफ आहे. जेव्हा आम्ही एअरपोर्टला पण पोचलो तेव्हा पण खूप एअरपोर्टचे रोड वगैरे एअरपोर्ट खूप साफ होतं. आता हे चांगली गोष्ट आहे गव्हर्नमेंटचं पण. तर आता तुम्हाला भेटू नंतर. हॅलो गाय, आपण आलो आहे आता रूमवर. जेवण तर झालं आहे आपलं. आपण रूमवर आलो आहे. आता आम्ही झोपू आणि हा व्लॉग इकडेच एंड करू. पण सगळ्यात मेन चीज आहे की आपल्याला अजून 2 दिवस थांबायचं आहे, म्हणून वेट फॉर पार्ट 2. अजून पार्ट्स येणार आहे ह्या व्लॉगचे, मग तुम्ही बघत राहा. थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब.